नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूपच चमचमीत मस्त अशी रेसिपी बनवतोय. यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही घेऊ शकता. आता या पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता या रेसिपीसाठी आपल्याला अगदी सॉफ्ट असे पोहे हवेत, म्हणून इथे मी पाव कप पाणी यामध्ये पुन्हा घातलं आणि आता पोहे असेच आपण भिजत ठेवूया पाण्यामध्ये. हे आता बाजूला ठेवूया. यानंतर आता इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं आहे. तर इथे आपण बेसन भाजून घेतो आहे आणि भाजून आपण रेसिपीमध्ये वापरणार आहोत. यामुळे बेसन छान हलकं होईल आणि आपली जी रेसिपी आहे ती खुसखुशीत व्हायला मदत होईल. तर इथे आता आपल्याला बेसन 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. बेसन इथे आपल्याला रंग बदलून पर्यंत भाजायचं नाही आहे. पहा इथे फक्त 2 ते 3 मिनटं बेसन हलकं होईपर्यंत भाजून घेतलं. आता हे बाजूला ठेवून देऊया. यानंतर आता एक फोडणी तयार करूया. तर इथे मी एक भांडं गरम करत ठेवलं आहे. यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा इथे मी जिरं घातलं आहे. यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. ही फोडणी आता आपल्याला पोह्यांवरती घालायची आहे. इथे पोहे पहा अगदी सॉफ्ट झालेत. असेच पोहे आपल्याला हवे त्या रेसिपीसाठी. आता जी आपण फोडणी तयार केली ती या पोह्यांमध्ये घालूया. फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्ता, हिरवी मिरची हे सुद्धा घालू शकता. फोडणीमुळे आपली जी रेसिपी आहे ती आणखी खमंग होईल. फोडणी आधी अशी चमच्याने मिक्स करून घेतली आणि नंतर हाताने सगळीकडे अशी व्यवस्थित चोळून घेतली. आता यामध्ये एक मोठा चमचा दही घालायचं आहे. दह्यामुळे किंचित आंबटसर चव येईल रेसिपीला. दह्याऐवजी तुम्ही 1 चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. हिरवी मिरचीसुद्धा घातली त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा. चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलं आहे. अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतल्या होत्या. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. आज इथे मी भाज्या घातलेल्या नाही आहेत. बारीक चिरलेला कांदासुद्धा तुम्ही इथे घालू शकता. किसलेला गाजर, वाफवलेला मटार, स्वीट कॉर्न, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कोबी अशा भाज्या तुम्ही इथे घालून हे आणखी टेस्टी आणि आणखी पौष्टिकसुद्धा बनवू शकता. आता यामध्ये आपण जे भाजून ठेवलेलं बेसन आहे ते घालायचं आहे. बेसनामुळे पोह्यांना बाइंडिंगसुद्धा यायला मदत होईल. सगळं बेसन यामध्ये घातलं आहे. आता यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. पोह्यांचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून याचा गोळा तयार करायचा आहे. घरच्या साहित्यामध्ये होणारी मस्त अशी रेसिपी आहे. चहाबरोबर खाण्यासाठी तुम्हाला काहीतरी कमी वेळामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर याचा असा गोळा तयार करून घेतला आहे मी. आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळून तयार आहे. आता याचे आपण फिंगर्स बनवणार आहोत. तर इथे मी हाताला तेल लावून घेतलं, हाताला पीठ चिटकू नये म्हणून. आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे.
याला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. याच्या तुम्ही टिक्क्यासुद्धा बनवू शकता. मी याचे असे फिंगर्स बनवते. पहा असा आकार दिला आहे मी. इथे आता असे सगळे फिंगर्स आपण बनवून तयार करून घेऊया. पहा इथे सगळे फिंगर्स तयार केलेत. आता हे फिंगर्स आपण फ्राय करू. फिंगर्स फ्राय करण्यासाठी इथे मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलं आहे. तेल इथे आता मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे. पहा याच्यामध्ये एक छोटासा गोळा घातला. तो अगदी अलगद वरती येतो आहे, म्हणजे तेल मीडियम गरम आहे. अगदी जास्त गरम असेल तेल तर वरून हे फिंगर्स डार्क होतील आणि आतपर्यंत फ्राय होणार नाहीत. म्हणून मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करायचे, म्हणजे आतपर्यंत छान खुसखुशीत होतील. एका वेळेस 3 ते 4 हे फिंगर्स मी तेलात सोडलेत. लगेच याला हलवायचं नाही आहे. याचे बबल्स थोडेसे कमी झाल्यानंतर आपण हे उलटून घेऊया. पोहे, बेसन हे साहित्य नेहमीच आपल्या घरी उपलब्ध असतं. त्याचबरोबर मसालेही आपण घरात उपलब्ध असलेलेच वापरलेत. त्यामुळे कधीही तुम्ही ही रेसिपी झटपट बनवू शकता. इथे पहा मस्त असा रंग आला आहे फिंगर्सला. आपण यांना आणखी थोडंसं फ्राय करून घेऊया 1 मिनिट. इथे आता हे फिंगर्स मी काढून घेते. दिसायला हे जितके छान दिसत आहेत, चवीला सुद्धा तितकेच मस्त लागतात. दहा मिनिटामध्ये तयार होणारी मस्त अशी रेसिपी आहे. असे आता आपण सगळे फिंगर्स फ्राय करून घेऊया. संध्याकाळी चहासोबत काहीतरी तुम्हाला चमचमीत खायचं असेल तर हे फिंगर्स तुम्ही बनवू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मी तुम्हाला एक फिंगर तोडून दाखवते. पहा वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे फिंगर्स तयार होतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत